करून श्रंगरवेली पर्यंत जा, पुढे नंदीग्रामाला जा, भरताला मी आल्याची सर्व वार्ता या ठिकाणी कळवा आणि जो गुहक आहे श्रंगरवेलीमध्ये तो देखील माझा परम भक्त आहे, त्यालाही निरोप द्या. अशा प्रकारे हनुमंतरायाला प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सांगू लागले. जसे भगवंताची आज्ञा मिळाली, आज्ञा मिळवून आनंद झाला प्रभू या ठिकाणी हनुमंतरायाला. भगवंताचं दर्शन घेतलं, आकाशामध्ये उड्डाण घेतलं आणि त्या ठिकाणी श्रंगवेलीकडे जायला निघालेले. हनुमंत येऊन बोले अकस्मात त्या श्रंगवेलीच्या त्या नदीच्या तीरावरती पलीकडच्या तीरावर हनुमंतराय उतरले, जिथं गुहकाचं घर होतं, आश्रम होता. त्या आश्रमाबाहेर उतरल्यानंतर आवाज दिला त्या गुहकाराने, सांगायला लागले या भारद्वाज ऋषी आश्रमापर्यंत या ठिकाणी प्रभू रामचंद्र आलेले आहेत, असा समाचार गुहकाला हनुमंतरायाने सांगितला. जो जगदानंद मुळकंद भरत हृदय अरविंद मिलिंद तो रघुनाथ भक्त जनवरद जवळी आला आणि इकडे दोघंही भक्त परम आहेत. या ठिकाणी गुहक आहे तेवढाच भक्त आहे, हनुमंतराय देखील तेवढेच भगवंताचे भक्त आहेत. दोन्ही भक्त एकमेकाच्या समोर आले आणि त्यांच्यामध्ये काय वार्तालाप होतो. परमानंद उदार घन अंतरंग मन मोहन परस्पर सोय राजान तो जवळी आला की ईश्वात्मक ईश्व बाळक ईश्व मन उदारक जनहृदय चालक तो जवळी आला की. हनुमंतराय सांगायला लागले त्या ठिकाणी गुहकाला, ज्या भगवंताचं तुम्ही स्मरण करत या ठिकाणी बसलात, विश्वात्मा जगदात्मा असणारे या ठिकाणी प्रभू रामचंद्र जवळ या ठिकाणी भारद्वाज आश्रमापर्यंत आलेले आहेत, असा दोघांमध्ये त्या ठिकाणी संवाद होऊ लागलेला आहे. आशा गोळ्या कथा वचन वसंतला आनंद करुण धावण्या मारुतीचे चरण धरले सद्गत होनिया. हे ज्यावेळेस त्या गुहकाच्या कानावर शब्द पडले हनुमंतरायाचे की प्रभू रामचंद्र भारद्वाज आश्रमापर्यंत आलेत, मनातून अतिशय आनंद झालेला आहे. गुहकाला आनंदाने त्या ठिकाणी नाचू बागडू लागला होतो. धावतच पुढे गेला, हनुमंतरायाच्या चरणाचं दर्शन घेतलेलं आहे आणि काय बोलतो पुढे. कोण्या परम भक्त त्याशी हृदय धरी हनुमंत गोक मागुती लोळत चरणावरत मारुतीच्या. हनुमंतरायानं ओळखलं, हा देखील माझ्यावरच निस्सिम भक्त आहे. त्याला वरच्यावर या ठिकाणी हनुमंतरायानं उचलून त्या ठिकाणी आलिंगन दिलं, परंतु गुहक देखील कमी नव्हता. त्यांना देखील हनुमंतरायाचं त्या ठिकाणी अंतकरण जाणलं होतं. हनुमंतराय रुद्रावतारी हे त्यांना समजल्यामुळं त्या ठिकाणी लोटांगण त्या ठिकाणी साष्टांग दंडवत घातलेलं हनुमंतरायाच्या चरणावरती. मन तन मन धन ओवाळा रे तुझं वरुण मग फळे सुमळे आणून हनुमंत पूजिला गोपे. हनुमंतरायाची स्तुती करायला लागला गुहक त्या ठिकाणी. हे हनुमंतराया, केवढी मोठी आनंदाची वार्ता तुम्ही दिलीत बरं का. तुमच्या या बातमीपुढं तुमच्यावरून माझं तन मन धन सर्व काही ओळण टाकावं ते देखील कमी होईल, अशा प्रकारचा आनंदामध्ये या ठिकाणी गुहक बोलू लागला. हनुमंतरायाची यथासांग त्या ठिकाणी पूजा केली. त्या ठिकाणी गोडगोड असे फळं त्या ठिकाणी हनुमंतरायाला खायला गुहकाने आणून दिलेले. अशी म्हणे हनुमंता चला नंदीग्राम अशी त्वरित स्वामी आला हे करू श्रुत भरता प्रती जाऊन. मग गुहकाला त्या ठिकाणी हनुमंतराय बोलायला लागले, गुहका आता आपण इथून नंदीग्रामाला जाऊ. नंदीग्रामाला भरत त्या ठिकाणी थांबलेले आहेत, भरताला देखील आपला हा समाचार त्या ठिकाणी निरोप कळवायचा आहे. असं ज्यावेळेस गुहकाला हनुमंतराय बोलतात तेव्हा पुढे काय होते. दोघे उठले ते क्षणी एकमेकाचा हस्त धरुणी दोघे भक्त शिरोमणी वेगी करुणी जाती. दोघांनी त्या ठिकाणी सहमती दाखवलेली आहे, एकमेकाचा हात धरला आणि त्या गुहकाच्या आश्रमापासून नंदीग्रामाकडे जायला गुहकाने हनुमंतराय निघालेले आहेत. तो नंदीग्रामी भरत बोटाने दिवस मोजित म्हणे आता नाही रघुनाथ चतुर्दश वर्षे लोटली. इकडं नंदीग्रामामध्ये ज्यावेळेस भरत महाराज थांबले होते, बोटावर त्या ठिकाणी दिवस मोजायचे, किती दिवस शिल्लक राहत, तर पूर्ण दिवस भरले. ते ज्यावेळेस लक्षात आलं त्या ठिकाणी भरताच्या, तेव्हा भरत काय करतात. भरत सर्व गुणी संपन्न जो भजन समुद्रीचा मीन ही वैरागरीचा पूर्ण अमोलिक मनिया एक गंगेचा लोट थोर की ज्ञानाकाशाचा भास्कर की क्षमा दरिता सहस्रवक्र की सरोवर निश्चयाचे की दयाचा पर्वत पूर्ण की गुणागुण निर्गुण की उपरतीचा नंदन किंवा मेघाकाशीचा. काय सातो भरत ते वेळी म्हणे यावयाशी सीमा झाली
राम प्रेमाची माऊली अजूनही दृष्टी पडेना. असे पूर्ण दिवस त्या ठिकाणी भरत मोजा लागले होते आणि एवढे भगवंताच्या डोळ्यामध्ये प्राण आणून या ठिकाणी वाट पाहत होते. 14 वर्ष 14 दिवस या ठिकाणी कार्यकाळ संपलेला आहे. चिंता लागलेली आहे भरताला आणि काय करतात त्या चिंतेच्या या भरामध्ये. आता दे टाकून धुंडीन जाईन रघुनंदन तत्काळची कुंडरतून चेतवी लागण काही सुचे. मग या ठिकाणी भरत विचार करू लागले, मी पूर्ण या ठिकाणी 14 वर्ष 14 दिवस या ठिकाणी थांबलो तरी देखील प्रभू रामचंद्र मला भेटण्याकरता या ठिकाणी आले नाहीत. तर हा देह ठेवूनच काय उपयोग आहे. भला मोठा या ठिकाणी कुंड पेटवला आणि आपलं प्राण त्याग करण्याची तयारी या ठिकाणी भरत नंदीग्रामाच्या ठिकाणी करायला लागले. मार्ग पाहिला दोन प्राण अग्नीत घालावया शरीर सिद्ध झाला भरत परमप्रिय कर रामाचा. भर दुपार झालेले सूर्य माथ्यावर आलेला आहे आणि आता मग निर्धार पक्का केला की आपलं शरीर आता या अग्निकुंडामध्ये झोकून द्यायचं. तेवढ्यामध्ये या ठिकाणी हनुमंतराने गुहक त्या ठिकाणी पोहोचतात. कुंडा समीप उभा राहून अंतर्या ठेवले राम ध्यान मुकुट कुंडळ्या कर्ण नयन श्वास वदन सावळे. त्या कुंडाला प्रदक्षिणा घातल्यात. त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्राचं ध्यान आठवलंय. मूर्ती आपल्या हृदयामध्ये साठवायला लागले. कशा प्रकारे प्रभू रामचंद्रामध्ये मुकुट डोक्यावर असायचा, कानात कुंडल असायचे, अशा प्रकारे भगवंताचं रूप आपल्या हृदयामध्ये त्या ठिकाणी बरं साठवू लागले. उडी घाला जो आता तो समीपाला वायुसुत म्हणे आला रघुनाथ दशमुखांतक जगदात्मा. पूर्ण तयारी केली भरताना या ठिकाणी. आता अग्निकुंडामध्ये स्वतःला झोकून द्यायचंय. तेवढ्यामध्ये हनुमंतराय त्या ठिकाणी मोठ्यानं त्या ठिकाणी आक्रोश करायला लागले. या ठिकाणी रघुनाथ आले बरं का. या ठिकाणी जे या ठिकाणी रावणाचा अंत करणारे रघुनाथ आहेत ते जवळ या ठिकाणी येऊन पोहोचत आहेत. असा या ठिकाणी मोठ्यानं ज्यावेळेस आरोळी ठोकली हनुमंतरायानं तेव्हा भरत मात्र स्तब्ध झालेले. आला सुरांचा कैवारी आला भक्त जन साकारी भरत नेत्र उघडित अवसरी तो मारुती घाली नमस्कार. इकडं सांगायला लागले, स्तुती केली की जो देवांची या बंदिशाळेतून सुटका करणारा कैवारी आहे असा प्रभू रामचंद्र या ठिकाणी आलेला आहे. भरताना डोळे झाकले होते, उडी त्या ठिकाणी घ्यायची होती आणि ही वार्ता कानावर पडल्याबरोबर डोळे उघडले. आपले डोळे उघडून पाहतात तर समोर हनुमंतराय धावतच त्या ठिकाणी हनुमंतराकडे बरत जाऊ लागले. हनुमंतराने मात्र येऊन भरताच्या पायावरती आपलं डोकं ठेवलेलं. कृष्ण काळ अत्यंत घायाळती उदक मागत त्याची जीवन पाजी जे अकस्मात तैसा भरत सुखावला. भर उन्हाळ्यामध्ये कडक दुपार झालेली घशाला कोरड पडलेली असावी आणि प्यायला पाणी जर एखादा कोणी आणून दिलं तर त्या माणसाचे उपकार आपण किती मानतो. केवढा आनंद त्या तहानलेल्या माणसाला पाणी पिल्यानंतर होतो त्यापेक्षा जास्त आनंद या ठिकाणी भरताला होऊ लागलेला आहे. क्षुधा क्रांतो अवचित उभे निशानात त्याचा आनंदला भरतो हनुमंताशी दे कोणी. आता चकोर नावाचा पक्षी, चकोर पक्षी फक्त चांदण्यामध्ये आणि चंद्राच्या उजेडामध्ये त्या ठिकाणी आपली भूक क्षमत असतो आणि हा चकोर त्या ठिकाणी आकाशामध्ये भ्रमण करू लागला आहे आणि तेवढ्याच त्या ठिकाणी चंद्रोदय व्हावा तेव्हा चकोराला जेवढा आनंद होतो त्यापेक्षा जास्त आनंद या ठिकाणी हनुमंतरायांची या ठिकाणी वार्ता कळवली होती तेवढा आनंद त्यापेक्षाही जास्त आनंद भरताला झालेला आहे. उस्मानी परमप्रीती हृदयाने गेला मारुती मने कोटे आहे रघुपती गाई मज प्राण सकया. हनुमंतरायाला उचलून धरलेले या ठिकाणी भरताना आलिंगन दिले आणि हे प्राण सख्या हे हनुमंता कुठेच बरं का माझे रघुपती, कुठेच माझे देव, अशा प्रकारचं विचारणा भरत त्या ठिकाणी हनुमंतरायाला करू लागले. प्राण जाता अमृत एकाएकी घालले मुखात त्याशी शुभ वार्ता अकस्मात घेऊन आला शिकपिंद्रा. स्तुती आरंभी या ठिकाणी भरताना हनुमंतरायाचे. हनुमंता एखादा माणूस मरणासन्न अवस्थेमध्ये त्याचा आता प्राण चाललाय आणि तेवढ्यामध्ये त्याच्या तोंडामध्ये कोणी अमृत त्या ठिकाणी टाकावं आणि त्याला जीवदान द्यावं अशा प्रकारचा सुखद समाचार तुम्हाला दिलेला आहेस. आता उशीर करू नको, कुठे आहेत माझे प्रभू रामचंद्र, चल आपण त्याची भेट घेऊ. अशा प्रकारे हनुमंतरायाला प्रार्थना भरत महाराज करू लागले. मग हनुमंत असे बैसोन पुसले सकळ वर्तमान अमृत वर्षाव करीत गण तैसे रे कथी. मग या ठिकाणी हनुमंतरायाला बसवले भरताना त्या ठिकाणी आणि सर्व सविस्तर विचारणा करू लागले. त्यावेळेस हनुमंतरायानं सर्व काही या ठिकाणी आनंदाच्या भरामध्ये या ठिकाणी भरताला सांगू लागले. जसं स्वर्गातून देव अमृताचा वर्षाव करतात असा वर्षावच भरताला वाटला माझ्यावर अमृताचा वर्षाव व्हायला काय असे या ठिकाणी हनुमंताचे बोल त्या ठिकाणी भरताला जाणू लागले. मने कृपासून दूर गुणांधन क्षण क्षण तुमची आठवण करून मने केव्हा जाईन भरता प्रति भेटावया. हे भगवंता
क्षणाक्षणाला मी या ठिकाणी तुमची आठवण करत होतो, केव्हा केव्हा हा 14 वर्षाचा काळ निघून जाईल म्हणून आतुरतेने या ठिकाणी मी तुमची वाट पाहत होतो, असं भरत त्या ठिकाणी मनातल्या मनामध्ये विचार करू लागले. धान्य तुमचे बांधवपण शक्रपदा तुल्य राजे टाकून सकळ मंगल भोग तेजून नंदीग्रामी बैसला. हनुमंतराय या ठिकाणी भरताचं कौतुक करायला लागले. खरोखर बरं का तुम्ही केवढेच महान आहात भरत महाराज, जे इंद्रदेवाला लाजवेल अशा प्रकारचा अयोध्येच्या राज्याचा तुम्ही त्याग केला आणि आपल्या बंधूच्या भेटी करता त्या ठिकाणी बंधू अरण्यामध्ये वनवासामध्ये आहेत म्हणून तुम्ही देखील 14 वर्ष त्यांच्याचप्रमाणे या ठिकाणी नंदीग्रामी वास्तव्य केलं होतं म्हणून कौतुक भरताचं या ठिकाणी हनुमंतराय करायला लागले. भरत माने हो मारुती मृगजीवाने बुडेले अगस्ती तमार नाही पडेल्या दिनपती दोष भागीरथी जरी लिंपे. उदाहरण द्यायला लागले त्या ठिकाणी भरत पण, हे मारुतीराया एक वेळेस काय होईल, या हा उगवणारा सूर्य एखाद्या डबक्यामध्ये असतं पावेल, परंतु माझी जी भक्ती आहे माझ्या अंतकरणामध्ये माझ्या भगवंताबद्दल प्रभू रामचंद्राची भक्ती आहे ती क्षण तिळभर देखील कमी होणार नाही, अशा प्रकारचं भरत या ठिकाणी हनुमंतरायाला बोलायला लागले. शेष जरी भाग्याला जायचा क्षिती जरी मर्यादा टाकल्या सरितापती तरी राज्य वासना मारुती माझं होईल जाणं. एक वेळेस शेष या ठिकाणी पृथ्वीचा भार सोसायला त्या ठिकाणी नकार देईल, पण माझ्या मनामध्ये राज्याची वासना केव्हाही त्या ठिकाणी होणार नाही. मी माझे एवढं प्रेम माझं या प्रभू रामचंद्रावर करतो असं भरत बोलू लागले. असो शत्रुनाशी म्हणे भरत तू अयोध्येशी जाय त्वरित वशिष्ठ माताची समजतो तयाशी श्रुत करी. हनुमंतरायाला आता परत सांगायला भरत, हनुमंतराय आता आणखीन एक माझं काम करा, तुम्ही आता अयोध्येला जा. अयोध्येला त्या ठिकाणी आमच्या कौशल्य माता सुमित्रा माता त्या ठिकाणी वाट पाहत बसल्या आहेत, आमचे गुरु आहेत वशिष्ठ, सुमंत प्रधान आहे, सर्वांना ही आनंदाची वार्ता त्या ठिकाणी तुम्ही सांगा म्हणून हनुमंतरायाला भरत सांगू लागले. अरुणादय होता सत्वर प्रजासेना घेऊन समग्र जगा दोन द्याची सामोरो गजरे करून यायचे. आणि असा निरोप द्या की सकाळी सूर्योदयाबरोबर तुम्ही सर्व आपला लबाजम्यासह सर्व सेना आणि सर्वांना या ठिकाणी नंदीग्रामापर्यंत पोहोचण्याचा निरोप तुम्ही द्या असं हनुमंतरायाला बरं सांगतो. आयशा होता शत्रुघ्न अयोध्येशी गेला धावून टवटवीचा प्रसन्न वदन सुमंताशी भेटला. आणि ही आज्ञा या ठिकाणी शत्रुघ्नाला केलेली आहे, हनुमंतरायाला नाही केलेली, कारण अगोदर शत्रुघ्नाचा उल्लेखच नव्हता याच्यामध्ये. मग शत्रुघ्न त्या ठिकाणी अयोध्येला गेलेले आहेत, अयोध्येला गेल्यानंतर सर्व समाचार या ठिकाणी सुमंत प्रधानाला शत्रुघ्न सांगू लागले. मने पाहता काय उठा त्वरित जवळ आले श्री रघुनाथ नंदीग्रामी आला हनुमंत पुढे सत्वर सांगावया. मग शत्रुघ्न ज्यावेळेस गेले सुमंत प्रधानाला सांगितलं आता या ठिकाणी कशाची वाट पाहता बरं का, त्वरा करा, घाई करा, प्रभू रामचंद्र या ठिकाणी जवळ आलेत, आपण लवकर सूर्योदयापूर्वी त्यांच्या भेटी करता जायचं आहे अशी लगबग त्या ठिकाणी अयोध्येमध्ये सुरू झालेली आहे. हर्षधात असो म्हणतो आनंद नमाये गगनात दुदुंबित्रा टिल्या त्वरित आला रघुनाथ म्हणून. एवढा आनंद झाला या ठिकाणी सुमंत प्रधानाला, पण त्याचा आनंद या ठिकाणी गगनात मावेना जसा झाला होता. आनंदाच्या भरामध्ये जो जो कोणी भेटेल प्रत्येकाला या ठिकाणी सुमंत सांगायला लागला की रघुनाथ या ठिकाणी आपल्या जवळ आलेले आहेत, असा इतका द्विगुणित आनंद या ठिकाणी सुमंताला झालेला आहे. धनानीला राजभेरी नादन समाय अंबरी शत्रुघ्ने राजसदनावरी कळस चढविला लवला आहे. शत्रुघ्न आपल्या राजवाड्यामध्ये गेलेत, राजवाडा भला मोठा त्या ठिकाणी ध्वज त्या ठिकाणी उभारला, कळस चढवला आणि ही वार्ता प्रभू रामचंद्र आल्याच्या अयोध्येमध्ये वाऱ्यासारखी त्या ठिकाणी पसरू लागली. सूर्योदय अकस्मात पृथ्वीवरी किरणे धावतो तैशी नगरी प्रगती मात आला रघुनाथ म्हणून. जसं सकाळी सूर्योदय व्हावा आणि सूर्याची किरण पृथ्वीवर पडतात अशा प्रकारची वार्ता त्या अयोध्येमध्ये पसरलेली आहे आणि पूर्ण अयोध्येमध्ये आनंदी आनंद त्या ठिकाणी सर्व लोकांना वाटू लागला. आलो आई जन धावती अंगी रोमाच उभे राहती सुपन समाय तयाची ती नैनी लोटती प्रेम बिंदू. एवढा आनंद झाला की अंगावरचे रोम त्या ठिकाणी उभे राहिले. आनंदाच्या भरामध्ये प्रत्येक जण आनंदामध्ये या ठिकाणी भगवंताचं दर्शन घेण्याकरता त्या ठिकाणी आपली सावरासारव त्या ठिकाणी करू लागले. 16 पद्मेतल भार सिद्ध झाले तेव्हा सत्वर कुंजर भेरी 14 सहस्र एक सरे ठोकिया. 16 पद्म त्या ठिकाणी दलभार होतात शत्रुघ्नासोबत, 14,000 हत्तीच्या अंबाऱ्या त्या ठिकाणी होत्या. अशा प्रकारचा पूर्ण दरबार या ठिकाणी शत्रुघ्न तयार केलेला आहे नंदीग्रामाकडे जाण्याकरता. शत्रुघ्न आणि सुमंत आले कौशल्याच्या सदनात माती माती आला रघुनाथ
सीता सुमित्रा सहित आणि मग शत्रुघ्न आपल्या कौशल्य मातेच्या महालामध्ये गेलेत, सुमित्रा मातेच्या महालामध्ये गेलेत. सर्वांना या ठिकाणी सांगायला माता आता प्रभू रामचंद्र या ठिकाणी आपल्या जवळ आलेत, आपण त्यांना भेटण्याकरता जायचं आहे. अशा प्रकारचा सुखद समाचार शत्रुघ्न आपल्या तिन्ही आयांना देऊ लागले. कौशल्या सुमित्रा दोघी जणी उंच बळले आनंदे करून सुखात लोटले नयनी बैसल्या वहनी सत्वर. आनंद झालेल्या दोन्ही मातांना या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा समाचार समजल्याबरोबर दोघींच्या डोळ्यातून त्या ठिकाणी आनंदाचे अश्रू वाहू लागले होते आणि भगवंताची भेट घेण्याकरता लगबगीनच या ठिकाणी त्या आपल्या महालामधून बाहेर निघालेल्या आहेत. अशी तपाशी जाऊन आनंदे सांगे शत्रुघ्न स्वामी आर्य जी रघुनंदन चला सत्वर सामोरे. इकडं वशिष्ठ गुरूंच्या आश्रमाकडे गेले शत्रुघ्न, त्यांना देखील सांगितलं हे गुरुवर्य या ठिकाणी प्रभू रामचंद्र आले, त्यांना भेटण्याकरता जायचं आहे. असा सुखद समाचार वशिष्ठांना देखील शत्रुघ्न देऊ लागले. आलाय कथा रघुनाथ आनंद उंच बळे ब्रह्मासुत चतुरंग दळ समस्त नगराबाहेर निघाले. इकडं ज्यावेळेस वशिष्ठ गुरूंना ही वार्ता समजली, त्यांना देखील या ठिकाणी आनंद झाला. ते ब्रह्मदेवाचे पुत्र होते या ठिकाणी वशिष्ठ गुरु आणि आपल्या सर्व दळभारासह या ठिकाणी भगवंताची भेट घेण्याकरता वशिष्ठ गुरु आपल्या आश्रमाच्या बाहेर निघाले. प्राय ध्वजकती मकर विरुद्ध पुढे चालती अष्टादश प्रजा धावती नगराबाहेर सत्वर. असे सर्व अयोध्येमध्ये एक माणूस देखील शिल्लक राहिला नाही. सर्व आपलं घरदार सोडून भगवंताचं दर्शन घेण्याकरता नंदीग्रामाकडे त्या दळबारासह जाऊ लागले. काही सुमित्रा कौशल्या सुखासनारूढ झाल्या मंगळवाद्याच्या ध्वनी लागल्या तो सोहळा नवर नवी. आता या सोहळ्याचं वर्णन करणं शब्दामध्ये शक्य नाही असं कविवर या ठिकाणी सांगतायत. मोठमोठ्या पालख्या त्या ठिकाणी मागवल्या होत्या. पालख्यामध्ये कैकेयी माता आहेत, सुमित्रा माता आहेत आणि कैकेयी माता देखील त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन घेण्याकरता आपल्या पालखीमध्ये बसून नंदीग्रामाकडे निघू लागले आहेत. वशिष्ठ शत्रुघ्न सुमंत रती बसले त्वरित आनंद मैदान समजतो श्री रघुनाथ पावया. वशिष्ठ गुरु शत्रुघ्न सुमंत प्रधान हे देखील दिव्य रथावर आरूढ झालेत आणि एवढा आनंद आहे की केव्हा केव्हा जाऊन भगवंताची भेट घेऊ असा आनंद या ठिकाणी सर्वांना झालेला आहे. थोडीशी उलटा लग्न घडी एक धावती वराडी ही गंगेची आजवळी थडी प्रशाक्रांत करीती तोरे. जसं एखाद्या लग्न कार्याकरता आपण चाललेलो आहोत आणि आपल्याला थोडा जर उशीर झाला आणि मंगलाष्टक जर कानावर पडले तर आपण धावतच त्या ठिकाणी त्या अक्षता टाकण्याकरता पोहोचतो. अशाच प्रकारचा हा समाचार ज्यावेळेस त्या ठिकाणी अयोध्येमध्ये असणाऱ्या सर्वांना समजला होता तेवढे गतीने या ठिकाणी नंदीग्रामाकडे सर्वजण धाव घेऊ लागले. पुढे धावते अयोध्येचे जन इकडे भरत सीता शोक हरण सूर्योदय उठिले. अशा त्या आनंदामध्ये सर्वजण झपाझप पावलं टाकत धावत पळत ज्याला जेवढा वेग आहे त्या वेगापेक्षा दुप्पट वेगाने या ठिकाणी नंदीग्रामाकडे जाऊ लागले. आणि इकडं मात्र ज्यावेळेस नंदीग्रामाच्या ठिकाणी भरत आणि हनुमंतराय थांबले होते, सूर्योदयाबरोबर या ठिकाणी दोघं देखील त्या ठिकाणी उठून काय तयारी करतात पाहू. पुढे चालले दोघे जण भरत म्हणे आजी धन्य नयन राम निधान देखती. एवढा आनंद झाला या ठिकाणी. आपला दररोजचा जो काही नित्यक्रम असतो तो आवरलेला आहे आणि एकमेकाला बोलायला लागले. भरत या ठिकाणी हनुमंतराला बोलू लागले आज मात्र माझा या ठिकाणी सुदिन उगवलेला आहे, माझं भाग्य या ठिकाणी आज उजळलं आहे. अशा प्रकारचं भरत या ठिकाणी हनुमंतरायाजवळ बोलू लागले. इकडे भारद्वाजाची आज्ञा घेऊन पुष्पकी पैसे रघुनंदन सत्वर चालले इमान अयोध्या पटण लक्षित. आता प्रयाग क्षेत्रावरती या ठिकाणी भारद्वाजच्या आश्रमावर प्रभू रामचंद्रांनी मुक्काम केला होता. सकाळी उठल्याबरोबर भारद्वाज ऋषीची परवानगी घेतली, आपल्या पुष्पक विमानामध्ये आरूढ झालेले आहेत आणि ते विमान आकाश मार्गानं नंदीग्रामाकडे यायला लागलेले. तो भरताशी म्हणे हनुमंत ऊर्ध्व पंथे पाजी त्वरित भरत जो ऊर्ध्व लोकित तो अद्भुत देखिले. आणि मग हनुमंतराय त्या ठिकाणी आकाश मार्गाकडे त्या ठिकाणी भरताला इशारा केला आणि म्हणाले हे भरता वर पहा बरं का, हे पहा ते पुष्पक विमान येऊ लागले. अशा प्रकारच्या वेळेस भरताला या ठिकाणी हनुमंतराने दाखवलं. भरत देखील त्या ठिकाणी आकाशाकडे पाहू लागले. भरत म्हणे हनुमंताशी हे काय असंभाय आकाशी वादे वाजती मानसी आश्चर्य मज वाटते. ज्यावेळेस भरताला इशारा केला होता वर पाहण्याचा त्यावेळेस भरत महाराजांनी पाहिलं तर भलं मोठं त्या ठिकाणी विमान पाहिलं आणि त्यामध्ये सुमधुर असं संगीत त्या ठिकाणी वाजू लागलं होतं, त्यांच्या कानावर पडू लागलं. मग मात्र आश्चर्यचकित होऊन भरत महाराज त्या ठिकाणी हनुमंतराला विचारतायत हे नेमका प्रकार काय बरं का. असं विचारल्यानंतर हनुमंतराय काय होतं. हनुमंत म्हणे पुष्पक विमान सेने सहित
तार म्हण वरी तात बैसोन परम एके करुनिया. उत्तर द्यायला आणि हनुमंतराय हे जे येऊ लागले नाही पुष्पक विमान आहे बरं का. आणि यामध्ये प्रभू रामचंद्र आणि सर्व त्यांची वानरसेना या विमानामध्ये आरूढ झालेली आहे आणि नंदीग्रामाकडे या विमानात बसून भगवंत येऊ लागले. ऐसे सांगता वायुनंदन मला ते घातले लोटांगण मागुती ऊर्ध्वोदन कर्ण पुन्हा इमान लोकी. नुसतं असं समाचार या ठिकाणी जे नुसतं हनुमंतरायाने सांगितला तर एवढा आनंद झाला भरताला की त्याच क्षणी त्यांनी लोटांगण घातलं पृथ्वीवरती आणि लोटांगण घालून त्या ठिकाणी परत आकाशाकडे आपली दृष्टी केली आणि त्या पुष्पक विमानाला न्याहाळू लागले. मागुती सांगता नमस्कार प्रेमी घाई भरत हिरो चंद्राकडे पाहायचं कोर उर्ध्व पण ते प्रीतीने. वारंवार त्या ठिकाणी भरत त्या पुष्पक विमानाला त्या खालूनच साष्टांग नमस्कार करू लागले. जसा या ठिकाणी चकोर पक्षी चंद्राला पाहिल्याबरोबर जसा नमस्कार करतो एवढा या ठिकाणी भरत देखील आनंदित होऊन त्या पुष्पक विमानाकडे पाहायला लागले. मारुतीचा हस्त धर्म पुढे चाले काही काही नंदन तो राघव इच्छे करून पुष्पक उतरले भूमीवर. मग या ठिकाणी पुष्पक विमानामध्ये सर्वजण आरूढ होते. हनुमंतराय आणि भरत महाराज त्या ठिकाणी नंदीग्रामा ठिकाणी थांबले होते. हनुमंतराय या ठिकाणी पुष्पक विमानाला भगवंतांना आज्ञा केल्याबरोबर ते पृथ्वीवरती पुष्पक विमान उतरू लागले. सीते सहित रघुनंदन इमान खाली उतरून अयोध्येशी साष्टांग नमन राजे नयन करीत. विमानातून खाली उतरले. पृथ्वीवर पहिलं पाऊल त्या ठिकाणी त्यांनी ठेवलं आणि अयोध्या नगरीकडे पाहिलं आणि त्या धरणी मातेला पहिला साष्टांग दंडवत त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी घातलेला आहे. जन्मभूमी जानवी जननी सद्गुस्थळ पवित्र वनी शिव हरी प्रतिमा संत देखोनी साष्टांग